एका मोठ्या डेअरीवरती 2-3 छोट्या डेअरीवरती त्यांनी म्हणजे कारवाईबद्दल त्यांची पाहणी झाली आहे 6-7 दिवसाचा. त्याचा अहवाल ते तयार करत आहेत आणि त्यांच्या बँकिंगमधली जे काही पुरावे असतील त्याची ती पडताळणी करत आहे. ते पडताळणी केल्यानंतर त्यांना त्या जेव्हा सत्यता सापडेल तेव्हा ते म्हटले की आम्ही तुम्हाला पूर्ण पुराव्याविषयी सादर करू. आंबेगाव तालुक्यातील कोणकोणत्या खाजगी संस्थांवर किंवा खाजगी डेअरींवर त्यांनी कारवाई केलेली आहे? त्यांनी नाव सांगायला टाळलं कारण होतं की जोपर्यंत आम्ही तुम्हाला अहवाल देत नाही तोपर्यंत एखाद्या खाजगी डेअरीचं नाव घेऊन त्या डेअरीला बदनाम करणं चांगलं नाही आहे. म्हणून आम्ही सुद्धा त्या त्यांनी नाव घेऊ शकतो. देवदत्त निकम असं म्हणाले होते की हा भ्रष्टाचाराचा गोवर्धन गाडला पाहिजे. गोवर्धनबद्दल काही सांगू शकाल? देवदत्त निकमांचा विषय त्यांचा पर्सनल आहे, कारण की माझा हा विषय फक्त सांगतो ना मी. देवदत्त निकमांचा विषय हा त्यांचा पर्सनल आहे, कारण की आमचं आंदोलन हे फक्त दूध भेसळीपुरतं आहे. दूध भेसळीचं आंदोलन हे सावकाश करून मी काय खाल्लं तू काय खाल्लं इथपर्यंत गेलं. आम्ही काय त्याला खाल्लं नाही त्यामुळे आम्ही काही ह्याच्यात पडू शकत नाही. त्यामुळे आम्हाला त्यात काही इंटरेस्ट पण नाही. आमचं आंदोलन फक्त आंबेगावमधील त्रासलेल्या जनतेच्यासाठी, अन्याय करणाऱ्या म्हणजे दूध भेसळ करतात म्हणजे अन्याय करतात एक ठराविक जर पाहिलं माणूस आहे की दूध भेसळ करणाऱ्यापेक्षा ते दूध संकलन करून वितरित करणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे. आणि याच्यावरती आमचा सगळ्यात मोठा मागणी आहे एफडीएला की ह्या ज्या लोकांचं दूध संकलन ज्यांनी केलं ते संकलन करून ज्यांनी वाटलं तो हा सगळ्यात सूत्रधार आहे. आणि त्या मोठ्या डेअरीवरती किंवा त्या संकलनवाल्या माणसावर आपण लवकरात लवकर आपली चौकशी करावी आणि आपला चौकशीचा फास आवळावा अशी आमची मागणी आहे. तुकाराम मुंढे यांचं काम अतिशय पारदर्शक आहे. त्यांची खालची जी टीम आहे ती कुठेतरी मॅनेज होते अशी सुप्त चर्चा होते. आता तुमच्या भाषेत सांगायचं तर स्त्रोत्राकडनं म्हटलं तर त्याला काय अर्थ राहत नाही. मुंडे साहेबांना परवाच हा प्रश्न विचारला होता, त्यांनी मुलाखत पण ऐकली. मुंडे साहेब म्हटले की जो अधिकारी बोलतो अधिकाऱ्याला तेवढी पॉवर असते, पण त्याच्या खालचा अधिकारी तेवढं बोलू शकत नाही, त्याला तेवढी पॉवर त्याला अभय नसते, त्याच्या खुर्चीला अभय नसतं. म्हणून ते अधिकारी कोणाबद्दल बोलू शकत नाहीत, कारण की मुंडे साहेब मुंबईत बसतात. खालचे अधिकारी ह्या तिथे विभागीय क्षेत्रीय कार्यालयात बसतात. क्षेत्रीय कार्यालयात क्षेत्रीय लोकांचा त्यांच्यावर दबाव असतो म्हणून ते बोलत नाहीत. बाकी काय मला वाटत नाही. मनसरने जे काही संशयित आरोपी पकडले त्यांना वडगावच्या न्यायालयात दिले, त्या ठिकाणी एका संशयित आरोपीने पोलिसांच्या खांद्यावर हात ठेवला, त्याचा इश्यू झाला. त्याचा अर्थ काय? कारवाई मॅनेज आहे का? तो पोलिसांचा धोका काढायचा सर्व ठेवा. आता कारवाई तर मॅनेज म्हणता येणार नाहीये, परंतु विषय असा आहे की ते जे लोक आहेत ते इथल्या स्थानिक आणि ते सत्तेमध्ये असणाऱ्या पक्षाशी निगडीत आहेत आणि त्याची पूर्णपणे भरपूर असे पुरावे प्रसारमाध्यमामध्ये फिरत आहेत. आता मला सांगा की ज्याच्यावर पक्ष सत्तेचा हात असेल तर त्याची तो हिंमत होणार नाही, तो त्या पोलीस ऑफिसच्या खांद्यावर हात ठेवणार. तेव्हा सत्तेचा माज आहे, दुसरं काही नाही. तुम्ही सत्यता नाही, मी जवळ आंबेगाव तालुक्यावर असणार सत्तेवाल्यांचा त्यांना हात. पोलिसांची नियुक्ती आंबेगाव तालुक्यात होत नाही आपल्या माहितीसाठी राज्य प्रशासन करतो. मी तुम्हाला पत्रकार साहेब उद्या तुम्हाला एक 6 पत्र देतो की ज्या पत्रावर इथले नेते सह्या आहेत की यांची इथं बदली करा. 2 मिनिटं तुमच्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे आहे. आपल्या तालुक्यात आतापर्यंत जेवढे काही PI API जॉईन होतात तर त्यांच्या पत्रावरती यांची बदली करा अशा सह्या नेत्याचे आहेत. तुम्हाला पाहिजे तो पुरा देतो मी. एकंदर पोलिसांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह आहे कारण ते प्रेस नोट किंवा इतर माहिती प्रसार माध्यमाला देत नाही. नेमकं काय वाटतं? पोलिसांच्या कारभारावर आपण कुठल्याही प्रकारचा बोट ठेवू शकत नाही. ते कायदेरक्षक आहेत. मंचर असेल, घोडेगाव असेल, भीमाशंकर असेल, सगळ्या ठिकाणी पोलीस खातं आपल्याकडे दक्ष आहे. परंतु जेव्हा ते एखाद्या कुठल्यातरी मतदारसंघात काम करतात तिथे सत्तेतल्या आमदारांना त्यांना थोडासा दबाव असतो, कारण त्यांचे घरी नोकरीवर चालू असतं. पोलीस म्हणजे काय मालक नाही, शेवटपर्यंत त्यांच्या नोकरी पाण्याची त्यांच्या बदलीची काळजी असते, म्हणून ते तेवढे जुत्तमार तिथे संचार देत असतात. असं मला वाटतं. या वागण्याचं तुम्ही समर्थन करता? पोलिसांच्या वागण्याचं नाही सांगायचं. कसं असतं की समजा पोलिसांनी दबावाखाली काम करावं. पोलीस दबावाखाली काम करत नाही, पण पोलीस उघडपणे पण सुद्धा जास्त काम करू शकत नाही. ते कायद्याचे लक्षण आहे, त्यांनी सिस्टम मध्ये काम केलं पाहिजे. त्यांचं काम सिस्टम चालू आहे. जनतेला न्याय दिला पाहिजे. जर कुठल्या तरी आमदार साहेब दबावाखाली काम करत असतील सामान्य जनतेने कोणाची आशा याच्यावर ते सांगतो की पोलीस तपास करताना कोणाचं नाव घेऊ शकत नाही. ज्या दिवशी पोलीस चार्जशीट दाखल करतील मग त्या दिवशी कोणाचंही नाव घेतील. जोपर्यंत तपास चालू आहे चार्जशीट दाखल होत नाही. चार्जशीट दाखल केल्यानंतर ते कुणाचंही नाव घेऊ शकतात.
जोपर्यंत तपास चालू आहे तोपर्यंत कोण नाव घेत नाही. याचा त्यांच्यावर दबाव असं नाही, परंतु ते जाणीवपूर्वक कोणाशी तरी चुकीचा गैरसमज होण्याचा किंवा कोणाशी तरी वाईटपणा घेण्याचा ते टाळतात. जेव्हा चार्जशीट दाखल होते ती प्रेसला गेल्यानंतर ते नाव ऑटोमॅटिक सगळं येतं, त्याला काय एवढा मोठा विषय राहतो. त्याला मंत्री अजून फरार आहे, म्हणजे नेमकं आज देशामध्ये काही गुण आहे का वाटतंय का? आता हा तर नुसतं गोड बॉम्ब, हा सगळं गोड बंगाल आहे, नुसतं गौड नाही. आणि पोलिसांना खुनातले आरोपी सापडतात पण दूध भेसळीचे आरोपी सापडत नाहीत. यासारखं म्हणजे मी शल्य तर मला वाटत नाही पोलिसांना कुठलं दुसरं असेल. म्हणजे आता त्या पोलिसांना रात्री झोप येत नसेल की आपण एवढे म्हणजे आपल्या मंचरचे आणि घोडेगावची एवढी चांगली पोलीस यंत्रणा आहे की ते सगळ्यात जास्त क्राईम डिटेक्ट करतात. आणि ह्या भेसळीचे रॅकेट डिटेक्ट करू शकत नसेल हे शल्य त्यांना नक्की असेल आणि ते त्याचा शोध घेत असतील असं आम्हाला तरी वाटतं. बऱ्याच वेळा समजा छोटे मोठे समजा अन्याय झाला किंवा आरोपी सापडत नसल्यावर आपण सुद्धा मोर्चा काढलेला आहे. हो, मग याबाबत अजून 13 आरोपी फरार आहे, याबाबत काही स्पष्ट कोणी बोलायला तयार नाही, नेमकं काय आहे? याच्याबाबत आम्ही आमचं एक स्वतंत्र निवेदन आम्ही मागच्या हप्त्यातच अरुण भाऊ आणि मी मुंबईला गेलो होतो. आम्ही देवेंद्र फडणवीसांना पण एक दिले, एकनाथ शिंदेना पण दिले की हा नुसता गुन्हा नाही, दूध भेसळ हा गुन्हा नाही. दूध भेसळ हे आपल्या भविष्यातील आपल्या पिढीला समूळपणे नष्ट करण्याचं एक मोठं षडयंत्र आहे. दूध भेसळ हा छोटा गुन्हा नाही, आपल्या पुढच्या पिढीला मानसिक आणि आरोग्य म्हणजे आरोग्य दिशेच्या दृष्टीने पूर्णपणे बरबाद करते षडयंत्र आहे. आणि हे षडयंत्र करणाऱ्या ह्या माणसाला सहजासहज तरी आम्ही माफ करणार नाही. त्यासाठी आम्हाला इथे जावं लागेल, भविष्यामध्ये आम्हाला केंद्रात जावं लागेल, भविष्यामध्ये आम्हाला अमित शहाकडे जावं लागेल, हे कुणाकडे जावं लागेल. आम्ही आता सुद्धा आमच्या सुद्धा जे काही खालचे सहकारी आहेत आम्ही पूर्णपणे चौकशी करून एक पुरावे तयार करतो. कुठल्या दूध संकलन केंद्रात किती लोक दूध घालत होते, दूध किती येत होतं, मग ते दूध कुठल्या डेअरीत किती गेलं, मग त्या डेअरीने ते दूध काय केलं, त्याची पावडर बनवली, त्याचं चीज बनवलं, त्याचं तूप बनवलं, या सगळ्या गोष्टींचे आम्ही आतापर्यंत पुरावे तयार करत आहोत. आणि हे पुरावे आमच्या लवकरात 31 ते 35 तयार होतील. आणि जेव्हा तयार होऊन पुढे जातील तेव्हा याची एक प्रत या तुमच्या प्रत्येकाला मी पोहोचवणार. भेसळखोर तुमच्या आंबेगाव तालुक्यातील आहेत ते एका राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आहेत. त्या राजकीय पक्षाच्या नेत्याचा लोकप्रतिनिधीचा या भेसळखोरांना छुपा पाठिंबा आहे का मला वाटतं? हे छुपा नाही, त्यांना डायरेक्ट पाठिंबा आहे. मी तुम्हाला पाठवलं तर मला ऐकून दाखवतो. त्यांच्या परवाच्या भाषणात त्यांनी दिलंय की माझे सहकारी चुकले असतील, काका चुकले असतील, पण ते डान्सबार मैदान. आपल्या तालुक्यातल्या नेत्याला जर त्या घटनेची जर त्याची एवढी जाणीव नसेल, त्याचं गांभीर्य नसेल तर याच्यापुढे बोलणार काय? वळसे पाटलांचं काय चुकलं, भाषणात काय चुकलं? वळसे पाटील सांगतायत की आमच्या लोकांनी चूक केली असेल पण ते डान्सबार नाही. मग त्यांनी कबूल केलं काका चुकलेत पण काकांचा डान्सबार नाही. पण वळसे पाटलांना त्या गोष्टीला गांभीर्यच पाहिलं नाही. आज तुम्ही मला सांगा, आंबेगावच्या जनतेमध्ये आंबेगाव जनता वळसे पाटलांना भाग्यविधाता म्हणतो. म्हणजे काय? ज्या आंबेगावमध्ये 90-95 सालीच्या अगोदर कधी कॅन्सर नव्हता, आज आंबेगावमध्ये जवळपास 100 रुग्ण कॅन्सरचे. म्हणजे हा कॅन्सर दिला म्हणजे तुमचं भाग्यविधाता केलं त्यांनी. तुम्हाला काय काय दिलं? कॅन्सर दिला का? आंबेगावमध्ये एकही प्रकारचा रोजगार नाही म्हणजे काय दिला तुम्हाला? बिना रोजगाराचा तालुका दिला म्हणजे भाग्यविधाता केलं का? काय केलं? बिना रस्त्याचा तालुका दिला, बिना रोडचा तालुका दिला, बिना उद्योगाचा तालुका दिला. मग तुम्ही जे सांगताय की आम्ही 200 खाटाचं हॉस्पिटल काढलं, मग त्या हॉस्पिटलमध्ये भरण्यासाठी तुम्ही कॅन्सर पसरवला का? नक्की काय केलं तुम्ही? आणि हे लोक करताना ते कबूल करतायत की माझे कार्यकर्ते चुकले असतील पण त्यांचा डान्सबार नाही. हे आम्हाला त्यांच्याकडनं अशी माहिती पाहिजे होती की तुम्ही माझ्याबरोबर, तुमच्याबरोबर मी सुद्धा आहे. तुम्ही ज्या चौकात थांबताय त्या चौकात मी पण येऊन थांबतो. आपला लढा भेसळ विरोध आहे आणि आपण तर भेसळ करणाऱ्या लोकांना नामोनिशान त्यांचं मिटू, अशा प्रकारे त्यांची भूमिका आम्हाला अपेक्षित होती. पण त्यांची भूमिका याच्या पूर्ण विसंगत होती. ते सांगतायत की अरे माझ्या बाजूने बोलणारा कोण आहे का? म्हणजे आज त्यांची अवस्था अशी झालेली आहे की मागच्या वेळी पण बोललो की त्यांनी जे कल्पवृक्ष त्यांनी जे वड लावलेत ना, ते वडाच्या पारंब्यांमुळे एवढी वाढली की आज ते त्याच्यामध्ये अडकून गेलेत. त्यांना आता बाहेर पडला रस्ता शोधावा लागतोय की आता मी बाहेर कसा पडू, ते त्यांना रस्ता सापडत नाही. संवाद कार्यक्रम असं म्हणाले, जर कोणी दोषी असेल, जवळचा असो कोणी असो, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. परंतु जे इश्यू करतायत ते काही सज्जन नाही, त्यांची रिकमेंड पॉलिटिकल आहे. तुम्ही एका राजकीय पक्षाचे पदाधिकारी आहे. आता जरी तुम्ही म्हणत असले की आमची भूमिका शिवसेनेची नाही, शिवसेनेचे कार्यकर्तेच आहे, ते असं पण म्हणाले की जे आपल्यावर जे आरोप होत आहेत आपले कार्यकर्ते ते आरोप परतावून लावले.
परतवले पाहिजे. त्यांच्या भूमिकेत चूक आहे. नाही पण त्याच्यात पहिलं वाक्य तुम्हाला मी ऐकून दाखवू का? ऐकून दाखव तुम्ही. हे पण ते काकाबद्दलचं वाक्य. सांगतो ना तुम्हाला. ऐका, काकाबद्दलचं वाक्य असं आहे का त्यांनी जेव्हा वाणीने त्यांना फोन केला होता, ऐका ते कनेक्शन असं आहे की तो कोण आहे तर काका म्हणजे माझा कोणीच नाही, आणि त्याचं ते म्हणलं त्यांनी ती चूक झाली या वाक्याशी ते सहमत होते. नाही नाही त्याच्याबद्दल त्याच्याबद्दल आम्ही तुम्हाला इथे पत्रकार म्हणून अपेक्षित धरतोय. हा नाही नाही ऐका, पत्रकार म्हणून जे ऐकलं, ऐका हो, जे ऐकलं मी ते सांगतो. जे ऐकलं ते वर्षे पाटलांना कारवाई हा, व्हावी. ऐका ना. ऐका, जे आम्ही ऐकलं सगळे पत्रकारांच आहे ते बोलतोय आम्ही. 2 मिनिटं ऐका. बोला. बरोबर आहे. याचा अर्थ एवढाच होतो, आमचे सहकारी काका असतो इतर किंवा त्यांनी नुसतं काका नाही सांगितलं की ज्यांच्या हातावर त्यांचं खाणं त्यांचे हात आहेत, ज्यांच्या त्यांनी पुष्पगुच्छ दिले ते सगळेच त्यांनी सगळं कबूल केले आणि मी नाही केलं. हे त्यांचं वाक्य आहे, त्यांच्या त्या संवादमधलं वाक्य आहे. हे चुकले असतील त्यांना, म्हणजे आम्हाला एक म्हणायचं आहे की आज 36 वर्षाचं 37 वर्षाचं निर्वाद वर्चस्व, त्यांच्या वडिलांपासूनचा आलेला राजनैतिक त्यांना वारसा यातून आंबेगाव जनतेला काय पाहिजे? आंबेगाव जनतेला हे पाहिजे होतं की आंबेगावच्या जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या माणसांविरुद्ध ते ठामपणे उभे राहिले पाहिजे होते. त्यांनी त्या दिवशी मंचरच्या चौकात स्वतः येऊन त्या स्टेजवर त्यांना कोणी नाही म्हटलं नव्हतं. सर्वपक्षीय निषेध मोर्चा होता, दूध भेसळ करणं होतं. आज आंबेगाव तालुका नेतृत्व म्हणून आम्हाला अशी इच्छा होती की त्यांनी त्या स्टेजवरती पहिलं यावं आणि या दूध भेसळ खऱ्याविरुद्ध मी सुद्धा तुमच्याबरोबर सामील आहे अशी त्यांची भूमिका आम्हाला पाहिजे होती. त्यांची भूमिका म्हणजे करनी से आपकी पूरी कर्तबदारी पता चलती है. करणी कथनीत फरक आहे. हा नाही फरक आहे. कथनी आम्ही ऐकली, आता बघा आम्ही कसे जे ऐकल जे बघल त्याच्यावर विश्वास ठेवतो. आम्ही स्तोत्रावर विश्वास ठेवत नाही आणि आम्ही यांच्यावर विश्वास ठेवलाय की त्यांचं म्हणणं असं आहे. पहिल्या दिवशी ज्यावेळेस कारवाई झाली त्या दिवशी त्यांनी माध्यमाला सांगितलं होतं कारवाई होईल, मला पाठीशी घातलं जाणार नाही, आणि पहिल्या दिवशी त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. इंजिनिअरिंग साहेब, कॉलेज. मला मी एक सांगतो, 36 वर्ष निर्वाद सत्ता, परत सांगतो, त्यातले जवळपास 1.5 ते 2 वर्ष गृहमंत्री, 16 वर्ष मंत्रीपद, म्हणजे आज काही त्यांचा जी पोच आहे ती काय महाराष्ट्राच्या साध्या नेत्या एवढी नाही आहे. आज त्यांना वरिष्ठ नेता म्हणतात, वरिष्ठ नेता. तर त्यावेळी त्यांची अशी पाहिजे ती भूमिका की सगळ्यांना ज्यांना त्रास आहे, ज्यांना वाटते की इथं भेसळ होते, त्यांनी माझ्याकडे या, तुम्ही मला नावं सांगा, मी त्यांच्यावर धाडी टाकतो, त्यांना आपण पकडून देऊ आणि अशा सगळ्या लोकांच्या आरोग्याला त्रास देणाऱ्या नराधमांना, हा नराधमच झाला, काही प्रकारचे नराधम लोकांच्या याच्याशी इज्जतीशी खेळतात, काही लोक त्यांच्या आरोग्याशी खेळतात. आरोग्याशी खेळणारे पण नराधमच आहेत. यांच्यामुळे आज माझ्या तालुक्यातल्या 16 लहान मुलांना कर्करोग आहे. माझे सहकारी आहेत प्रवीण टेमकर, त्यांच्या मुलाला कर्करोग आहे. म्हणजे हे काय साधी गोष्ट नाही साहेब. ज्या ह्याला ते पाणी सोडलंय त्याच्या जवळपास 17 ते 18 हेक्टर जमिनी नापीक झाल्या. जमिनीमध्ये काय पेरलं तर उगवत नाही, ही सत्यता आहे. तुम्हाला पाहिजे तुम्ही माझ्याबरोबर चला बळे साहेब, तुम्हाला पण मी दाखवतो. आमचं कसं आहे, आमची कथनी आणि करणी एकच आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला जे सांगाल की हा सूर्य तर सूर्यच दाखवणार, सूर्य म्हणून चंद्र दाखवणार नाही तुम्हाला आम्ही. ह्या अशा गोष्टींमध्ये आमची इच्छा होती ह्या नेतृत्वाने आमच्या सगळ्यांच्या पुढे थांबलं पाहिजे. थोडं ते पुढे थांबता ते दुसऱ्या लोकांच्या पुढे थांबले, हे आम्हाला थोडंसं वाईट वाटतं. इंग्लिश आहे. आमदार दिलीप वळसे पाटील सुरुवातीला ज्या माध्यमांशी बोलले ते मुळमुळीत बोलले, नंतर तुम्ही आक्रोश केला, मग त्यांनी संवाद साधताना भाषा कडक वापरले. विष्णू काका हिंगेंचा पुतण्या त्याच्यामध्ये सहभागी आहे, चर्चा आहे, पुन्हा दाखल. वास्तविक वळसे पाटलांची भूमिका कडक घ्यायला पाहिजे होती, त्याचे परिणाम ते भोग केले. नंतर जेव्हा ते म्हणाले पत्रकारांनी काही प्रश्न विचारा, तर मी जेव्हा त्यांना म्हणालो की विष्णू काका असं म्हणाले तू माझा पुतण्या नाही, वळसे पाटील म्हणाले त्यांच्या उत्तर मी माफी मागतो, त्यांचा पुतण्याच होता, मी त्याच्या विषयी सांगायला पाहिजे. चुकले म्हणजे चुकले. भूमिका त्यांनी कबूल केली. तो मुद्दा वेगळा आहे आणि मी जे तुम्हाला ऐकवलं तो पूर्णपणे वेगळं आहे. ऐकवलेला मुद्दा वेगळा. हा, त्यांनी सरासर कबुली दिली आहे की काका आणि आमचे सहकारी चुकले असतील, म्हणजे चुकले,
परत त्यांनी जे दाखवलं वाचून खेडच्या गांभीर्याने घेतलं नाही असं आपण हो आणि खेडच्या प्रांताचा एक जबाब वाचून दाखवला की तो माझा पुतण्या नाही, हा जबाब त्यांचा नव्हता काकाचा, हा जबाब दुसऱ्याचा होता. तुम्हाला माहित नसेल तर मी काय खेळचं काय त्यांनी जो जबाब वाचून दाखवला त्या पत्रकार परिषदेत. त्यांनी जे देवदत्त निकम यांच्या प्रकरणातला पण प्रश्न असा आहे, आरोप करणारे पॉलिटिकल वळसे पाटलांना टार्गेट केले जातं, ही वस्तुस्थिती आहे. नाही, ती करावं लागतं. नाही, तो असं होत नाही. वस्तुस्थिती करावं आहे. लागतं, काय मुद्दा नाही नाही. मी तुम्हाला सांगतो ना, आता समजा वाणी साहेब, समजा मी रमेश येवले, हा माझा भाऊ आहे, त्याची एक कंपनी आहे. माझ्या होणाऱ्या वेळोवेळी राजकारणामधील प्रत्येक इलेक्शनला त्याच्या कंपनीमधनं लोकांना आर्थिक मदत पुरवली जाते. यांच्या कंपनीच्या ऑफिसमधनं पक्षाच्या मिटिंग होत आहेत. पक्षाच्या मिटिंग नंतर कारखान्याच्या सभेनंतर लोकांचं जेवण खाणं दारू पाटे पुरवलं जाते. तर याचा अर्थ जर माझ्या भावाच्या पैशावर मी निवडणूक लढलो आणि जर मी जिंकलो तर उद्या माझ्या भावाच्या प्रत्येक गुन्ह्याला सावट म्हणजे छायेखाली घालणं हे माझं काम आहे. मग ह्या त्या दबावाखाली ते झाकून गेलेत. आमचं म्हणणं दुसरं काय नाहीये. त्यांनी ज्या ज्या लोकांचा इथे राजकारण करताना आर्थिक फायदा घेतला असेल किंवा त्यांना आर्थिक फायदा पोचून दुसऱ्यांनी त्यांचा काहीतरी व्यावसायिक फायदा घेतला असेल, अशा सर्व लोकांच्या बोजाखाली त्या एवढे दबलेत की त्या बोजात ते बाहेर पडू शकत नाही. हा मुद्दा आहे. दिसलखोर आहेत ना, ते कोणाचे कार्यकर्ते सगळ्यांना माहिती. हो. त्याच्यामध्ये वळसे पाटलांचं डॅमेज झालेलंच आहे. ते डॅमेज कंट्रोल करायचं म्हणून त्यांनी सौर साधली, कार्यकर्त्यांनी त्यांनी अपील केलं, तुम्ही तिकडे आपली बाजू मांडा, त्यांचा विषय आहे. आता आपला मेन मुद्दा असा आहे की दूध भेसळीचा विषय ओपन खूप जोरात झाला. पुढे काय झालं, किती मासे सापडले, बडा मासा त्याच्यामध्ये आहे की नाही, तुमचा पाठपुरावा कुठपर्यंत चाललाय, तुम्ही देखील मॅनेज झाला. Yes. असं त्यांचा आवाज नाही. साहेब, मॅनेज होण्यासाठी इथं लोकांना ती सवय लागते आणि आपल्याकडे मॅनेज सवयीने मॅनेज होणार नाही असे भरपूर काही लोक आहेत. त्यातले रमेश शिवले नक्कीच नाही. कारण रमेश शिवलेंना आर्थिकदृष्ट्या कुठल्याही प्रकारची गरज, कुठल्या कमाईची गरज नाही. आज आमचा जो विषय आहे, आमच्या पक्षाचा विषय आहे, तर आम्ही कायम जनतेसोबत आहोत, मागे होतो, आजही आहोत. प्रत्येक प्रकारच्या अडीअडचणीत असेल, प्रत्येक संकटात असेल, आम्ही जनतेला आमच्या पदरचं मोडून खर्च करून उभं राहतो. त्यामुळे यांच्या चिल्लर पैशावरती, चिंधी पैशावरती मॅनेज होण्यासाठी रमेश शिवले हारून गेले किंवा आमचा शिवसेना परिवार हा एवढा लहान आणि हलका नाही. दुसरी गोष्ट की त्याचा पाठपुरावा करण्यासाठी आम्हाला ज्या काही आमच्या तपासात गोष्टी आढळतात त्या आम्ही तुरंत सीलबंद करून FDAच्या ऑफिसमध्ये जाऊन देतोय, त्यांना पत्र देतोय, त्यांच्या रिसिट घेतो. त्या प्रत्येक गोष्टीचा जे 13 संकलन केंद्र पकडली त्यांचं मी 2 वर्षाचा, तुम्हाला भाऊ 7 वर्ष पाटील साहेब, मी त्यांचा 2 वर्षाचा हे काढलाय, स्टेटमेंट काढले. त्या स्टेटमेंटमध्ये त्यांनी कोणाला दूध दिलं, त्यांना पैसे कुणाकडनं आले ते सगळं काढले. बरं, ते काढताना आता माझ्याकडे काय चालू आहे की एवढ्या लोकांना 2 वर्ष लक्षात नाही राहत, 3 महिने लक्षात आहे की त्या संकलन केंद्रात गेल्या 3 महिन्याच्या शेतकऱ्यांनी दूध घातलं, त्यांनी किती घातलं होतं. मग जर यांनी 1000 लिटर घातलं तर यांनी 5000 पोचवलं कसं. आता आमचा तपास तिथपर्यंत चालू आहे. जसा जसा आमचा तपास होतोय तसं आम्ही देखील सहकार्य करतोय. तुम्हाला तरी काय कळालं, तुम्ही आमच्यापर्यंत लिफाफात कळवा, ते डायरेक्ट FDA पर्यंत पोहोचवायची जबाबदारी आमची. सरकारी संस्थांच्या राजकारणावर राज्याचं पद सरकार करलेलं आहे, हो. त्याची मदत दिलेली हो. आहे. तुम्ही सुद्धा सत्तेमध्ये आहे, हो. राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आहे, भाजप या सगळ्यांचं कुकडे घेऊन सत्तेमध्ये आहे. मग हे सगळे भेसळखोर सत्तेमध्ये आहे. मग हे भेसळखोर त्या भेसळखोरांचा शोध लावतो का नक्की? नक्कीच. तसं राजकारणामध्ये पैसा गरजेचा आहे, त्याच्यात काही वाद नाही. तो पैसा कुठल्या मार्गाने कमवणं गरजेचं आहे याच्यावरती तत्व ठरलं. तर शिवसेना म्हणून मी 100% सांगू शकतो की शिवसेना पक्षाचे तत्व हे कधी गरीब दिनदुबळ्या लोकांच्या पैशातून, कुठल्याही प्रकारच्या अन्न भेसळीतून, ड्रग्स सप्लायमधून, दारू भेसळीतून येणाऱ्या पैशाशी शिवसेना, कारण बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी संलग्न अशी शिवसेना आहे, त्यांच्या विचारावर आधारित शिवसेना आहे. की अशा प्रकारच्या कुठल्याही पैशावरती जिवंत राहणारी सेना नाही. त्यासाठी आमचं नेतृत्व असेल, शिवसेना असेल, कधी अशा प्रकारच्या लोकांना बिलकुल देखील थारा देणार नाही. या 26पैकी 13 आरोपी पोलिसांना सापडत नाही, मग तुम्ही पोलीस स्टेशनला मोर्चा का काढत नाही, जाब का विचारत नाही, याचा अर्थ लोकांनी काय घ्यायचा? कसं आहे, पोलीस चौकीजवळ आम्ही मागच्या वेळी आम्ही फोन लावला होता, तेव्हा त्यांनी सांगितलं की आमचा तपास चालू आहे, आम्ही ट्रॅप लावलेला आहे, आम्हाला 10 ते 12 दिवस लागतात. आता 8 दिवस झाले, अजून 4 दिवस बाकी. अजून 4 दिवसामध्ये जर त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना ते लोक भेटले नाही तर मग आम्ही नक्कीच त्यांच्यावरती नुसता दबाव नाही तर कारवाई होईल इथपर्यंतची आमची तयारी. यानंतरच्या प्रश्नांना औरंगाबाद उत्तर.
गिरे साहेब, तुम्ही वळसे साहेबांमध्ये अनेक वर्ष काम केलेलं आहे. वळसे साहेबांचं संवाद कार्यक्रमात तुम्ही त्यांचं भाषण पण ऐकलेलं आहे. अनेक तुकडे बाहेर मार्केटमध्ये जाऊन असे वेगवेगळे अर्थ पॉलिटिकल निघतात, चुकते ते बरोबर. त्यांच्या संवाद मेळाव्यात कसं पाहता आणि बेसोडीचं जे आंदोलन झालं त्याच्या पुढे मात्र सगळं शांत झालं. नाही, आपल्या सगळ्यांसाठी माझा नमस्कार असेल. साधारणपणे दीड महिन्यापासून आंबेगाव तालुक्यामध्ये भेसळचं जेव्हा FDIला तुकारामजी मुंडे साहेब आले आणि लोकांच्या आशा पल्लवित झाल्या की अनेकदा पक्षाचे प्रतिनिधी पाठवले आणि त्या या आंदोलनात सहभागी झाले, तर तालुक्यामध्ये एक चित्र उभं राहील आणि याच्यामध्ये राजकीय हेतू कोणाच्या डोळ्यात येईल असं वाटलं नव्हतं. पण मुळात ह्या सगळ्या प्रक्रियेपासून जाणीवपूर्वक वळसे पाटील दूर राहिले. त्यांच्या डोक्यात कायम असं होतं का हे राजकीय प्रकरण झालं पाहिजे आणि त्याचा अर्ध्या लोकांचा फायदा घेऊन ही भेसळ प्रकरणामध्ये आम्ही कुणी नाही असं सांगण्याचा त्याचा प्रयत्न राहिला. मी वळसे पाटलांच्या सोबत अनेक वर्ष काम केलेलं आहे. दूध भेसळ पक्ष बदलल्यानंतर सुरू झाली, अगोदर कानावर काही नाही. बघा, मी अगदी क्लिअर कट मागच्या वेळेस पण सांगितलं, प्रत्येकाच्या राजकीय आयुष्यामध्ये मी 25 वर्ष वळसे पाटलांच्या बरोबर काम केलं. साधारणपणे 90 सालापासून आम्ही काम करत असताना 2000 सालापर्यंत आम्हाला असं चित्र दिसत होतं. काही तर डेऱ्यांचं प्रमाण खूप मोठं नव्हतं. 92-95ला एक सहकार क्षेत्रातून प्रायव्हेट सेक्शनमध्ये ज्यावेळेस आंबेगाव तालुका आला, पराग नावानं डेअरी सुरू झाली आणि त्या काळामध्ये आम्हाला आमच्या नेतृत्व जे बोलत होतं की आपला दुहेरी प्रगती जर व्हायची असेल तर तयार झालेले 100% दूध मार्केटला गेलं पाहिजे आणि शेतकऱ्यांना त्याचे पैसे मिळाले पाहिजे, ही भावना त्या काळात. सहकारापासून कोणी दूर जायला तयार नव्हतं त्या काळात, अशी परिस्थिती होती. सगळ्यात पहिली डेअरी चालू झाल्यानंतर माझ्या स्वतःच्या गणेश सहकारी दूध संस्थेचं दूध मी देवेंद्र शेठ शाह यांच्या परागला घातलं आणि त्यावेळेस अनेक कार्यकर्ते म्हणून त्या पक्षाचा एक प्रमुख कार्यकर्ता त्याच्यामध्ये आहे, तर त्याला मदत करणं ही गरजेची बाब होतं. वळसे पाटलांच्या बरोबर होतं ही मी कधी नाकारलं नाही. त्यावेळेस होतो तेव्हाही नाकारलं नाही, आजही आहे जवळपास होतो तेव्हाही नाकारलं नाही. त्यांच्या सोबत असलं म्हणजे या कृत्याला समर्थन देणं असं होत नाही. परिस्थितीनुसार बदल घडलेले आहेत आणि हे बदल जेव्हा घडत आहेत, आम्ही आजही सांगितले का वळसे पाटलांनी काय भेसळ केलेली नाही. भेसळ करण्यामध्ये त्यांची भूमिका तालुका प्रतिनिधी म्हणून जी भूमिका आम्हाला हवी होती, जनतेला हवी होती, ती भूमिका ते घेऊ शकले नाहीत. हीच गोष्ट त्याच्या संदर्भात होती. तुकाराम मुंडेंनी कारवाई केली म्हणून भेसळ समोर आले. तुमच्या कानावर जर काही कंपनी होती, एक जागरूक नागरिक म्हणून, जागरूक मंचकर म्हणून तुम्ही एवढेला का नाही कळवलं की बाबा तालुक्यामध्ये काहीतरी सुरू आहे? नाही, ह्या भेसळचा बघा, संदीप लोढा नावाच्या एका गुन्हेगारावर पूर्वी 2-3 केसेस या संदर्भात झाल्या होत्या. एक केस तर दाखल होता वाचली होती, मला आठवतोय, तो साधारण 2003-04चा टायमिंग होता आणि 5चा टायमिंग होता. त्यावेळेस गुन्हा दाखल होणं अशातच त्याच्यावरचा एक गुन्हा थांबला. पण 2008ला पुन्हा एकदा त्याचा भेसळयुक्त दुधासहित त्याला पकडला आणि त्याच्यावर गुन्हा दाखल झाला. योगायोगाने म्हणा किंवा थोडासा सत्तेचा आधार घेऊन म्हणा, तो 2011 साठी निर्दोष पण सुटला. पण तोच एक त्याच्यातला मुख्य आरोपी मध्ये असणारा एक मनुष्य सातत्याने भेसळ दुधाला प्रयत्न करून वाढ कशी होईल भेसळमध्ये त्याच्यासाठी प्रयत्न करणारा आणि बिगर कष्टाचे पैसे कमवून देणारा मध्ये एखादा माणूस सल्ला देतोय, तर त्याचा सल्ला घेणाऱ्या लोकांचं त्याच्यावर जवळीक राहिली. आणि आज परिणाम तुम्ही पाहिला तर भेसळ करणारी जी टीम सापडली त्याच्यात संदीप लोढा नावाचा मनुष्य परत सापडला. मग जर तोच 2005, 2008 आणि आज 2026 त्याच वेळी जर त्याच्यावर योग्य कारवाई झाली असती, मला आणि तुम्हाला भाग घेण्याची गरज नव्हती. आमचं हेच म्हणणं होतं, जर आम्ही एक हाती तालुक्याच्या लोकप्रतिनिधी या तालुक्यातल्या लोकांनी विश्वास ठेवला, 7 वेळा तुम्हाला निवडून दिलाय, विश्वासाने निवडून दिलाय, बिगर विश्वासाने निवडून दिलं नाही.
तर तुमची जबाबदारी, आमची जबाबदारी तुमच्या खांद्यावर होती. तुम्ही ती भूमिका घेऊन लोकांना, आज जर तोच आरोपी पकडला जातोय तर त्याच्यावर कठोर कारवाई केली असती ते याला राजकीय स्वरूप कधी आलं नसतं, राजकारणाचा संदिग्ध जवळीक सुद्धा आली नसती. आज तुम्ही मात्र वारंवार सांगताय का मुद्द्याला आले तर माझ्यावर खूप मोठं राजकीय आक्रमण झालं. तुम्ही कधीपासून घाबरायला लागले राजकीय आक्रमणावर आणि कशासाठी घाबरताय राजकीय आक्रमण? आमची भूमिका आजही तुम्हाला स्पष्टपणाने आहे की जे लोक त्याच्याशी संमित असतील, तुम्ही निपक्षपातीपणानं, पोलीस यंत्रणा तुमच्या आदेशात चालते, परिसरातले अधिकारी लोक तुमच्या संलग्न आहेत, राज्याचे मंत्री म्हणून तुम्ही दीर्घकाळ राहिलेले आहेत. तुम्ही स्पष्ट आदेश करा आणि याच्यावर पारदर्शक चौकशी व्हावी. दूध तर दूध आणि दुधात पाणी ते पाणी असं वेगळे पण त्याच्यामध्ये झालं तर तुम्हाला निश्चितपणे संशय तुमच्यावर लोकांना घेण्याचं कारण नाही. पण तुम्ही ही भूमिका घेत नाही. पुन्हा सावरासावरीच्या उत्तरामध्ये वेगळंच काही व्यक्तिगत टीका टिप्पणीपर्यंत जात आहे. त्याच्यामध्ये स्पष्टपणाने तुम्ही सांगताय का माझ्या जवळचे सहकारी चुकले असतील, काका असतील, अन्य सहकारी असतील, चुकले असतील, पण त्यांनी काय ते डान्स बागला तर गेले नाहीत ना. म्हणजे हजारो लोकांच्या जीविताशी तुम्ही खेळलात गेला, तुम्हाला त्याच्यात ते परवडताय, पण डान्स बारला एखादा माणूस जातो तो परवडत नाही. ही कुठली पद्धत आहे? विषयाचं गांभीर्य नाही. या विषयाचं गांभीर्य तुम्ही घेत नाही. आणि जर तुम्ही उत्तर पत्रकार बांधवांना संवाद साधताना सुद्धा बस जनतेशी संवाद साधताना तुम्हाला अपेक्षित असं होतंय, कोणता असा कार्यकर्ता आहे, कोणता असा माणूस आहे की घरातल्या एखादी घटना झाली, कॅन्सर सारख्या एका आजाराने घटना झाली आणि आज त्याला खात्री पटली का कॅन्सर होण्यासाठी हीच कारणं आहेत आणि त्या कारणामध्ये आज हे घडलंच नाही, घडलंच नाही, घडवणारच नाही, अशा स्वरूपाची उत्तर कोण देणार? मग तुम्ही तुमच्याकडून अपेक्षा ती पूर्ण करत नाही, त्याला तुम्हीच राजकीय स्वरूप आहे असं सांगून त्याच्यापासून पळवाट काढण्यापेक्षा आजही हिमतीने पुढे या आणि पारदर्शक कारवाई करा, त्याच्यावर काम करा आणि त्या लोकांना ज्यांनी असं दुष्कृत्य केलं त्यांना निश्चितपणे या जे दोष सापडतील त्याच्यावर कारवाई करा, एवढीच आमची मागणी. माफक अपेक्षा या संदर्भात दुसरी आमची कोणती मागणी नाही. दिलीप वळसे पाटील या तालुक्याचे आमदार आहे. मी असं म्हणाले की माजी मंत्री आहे, सत्तेमध्ये त्यांचा दबदबा आहे. तुम्ही शिंदे साहेबांना भेटले, फडणवीस साहेबांना भेटले, निवेदन दिलं. वळसे पाटलांना भेटून आजही सांगतोय पत्रकारांना टार्गेट करण्याचा भाग नाही. कोणत्या पत्रकाराचा धंदा आहे? ज्यांनी याच्यामध्ये भाग ज्यांना वाटत असेल ते अलग लोक आहे. आम्ही समाजातल्या काही मोजक्या लोकांमध्ये आहे. शेवटी प्रातिनिधिक करत असताना मला असं वाटतंय समोर असणारे जेवढे लोक आता या बेसळमध्ये गुंतले ते सगळे आमच्या जवळकीचेच आहेत, लांबचे नाहीत. मित्रमंडळी तरी असतील किंवा जवळकीचे सातत्याने त्यांच्यासोबत वावरलेलं असतं. आम्हाला व्यक्तिदोषाने आम्ही कोणती कृत्य करत नाही. आम्ही त्या परिस्थितीवर आणि कृत्यावर आमचा व्यवहार. आम्ही व्यक्तिदोषाने एखादा व्यक्ती माझ्या विरोधातला आहे म्हणून तो त्याच्यात सापडलाय म्हणून त्याच्यावर काही ना काही कारवाई करा हे म्हणण्याचा आमचा काही कधी पहिल्या दिवसापासून अमोल जाधव यांच्या माझ्या शेजारी बसले, त्यांनी सुद्धा बातमी दिली, त्यांना कॉन्टॅक्ट झाले होते. आम्ही त्याच्यापासून सगळ्यांनी फॉलो घेतले. परवाच आम्ही सांगितलंय जिथं जिथं पत्रकारांमुळेच हा मोठा विषय झालेला आहे, पत्रकारांमुळे सामान्य माणसाला हा विषय कळलेला आहे. गावापासून राज्यापर्यंत बदलत्या पद्धतीमुळे सोशल मीडियामुळे आज सामान्य कुटुंबात कोणत्याही कुटुंबाचा, आज सकाळी मी पिंपळगावला गेलो होतो. पिंपळगाव बाहेर पडताना 50 लोक चहा प्यायच्या हॉटेलमध्ये बसत होते, तरी ते सांगत होते अशाशी घडलंय ना, असं एक कृत्याला समर्थन देणं गरजेचं नव्हतं. म्हणजे आज लोक मी सांगितलं म्हणून काही जागृत नाही, लोक सोशल मीडिया आणि त्यांना समजलेल्या गोष्टीवर खूप मोठे जागृत आहेत. त्याच्यामुळे चूकला चूक म्हणायची तयारी लोकांची आहे. त्या जसं त्यांना वाटते तसं आम्हाला स्पष्टपणाने वाटतंय. आणि माझं आजही तुम्हाला सगळ्या पत्रकार बांधवांना एकच विनंती आहे, तुमच्यामध्ये तुम्हाला कोणी दिवशी ठरवलं नाही आणि ठरवणारही नाही. शेवटी समाजातला तिसरा डोळा तुम्ही आहात. तुम्ही ज्या डोळ्याने आम्ही करायचे 2 डोळ्यांनी पाहतोय, तुम्हाला 3 डोळ्यांनी पाहायची संधी मिळते आणि त्याच्यातला तुम्हाला आमच्यापेक्षा जास्त मदतीदार आहे. कदाचित तुम्हाला बोलता येत नसेल काही नाही त्याच्या संदर्भात, पण घटनेच्या संदर्भात मात्र तुम्हाला
जाणीव नक्की आहे, कारण हे साधं सुद्धा काम नाही. त्याला कालवलेल्या सगळ्या गोष्टी तुम्ही पाहिल्या, काय काय केमिकल त्याच्यामध्ये टाकले जातात, युरिया सारखा वापर केला जातो. आत्ताच्या काळात तर अशी गोष्ट आहे का त्या दुधामध्ये नुसतं आम्हाला असं वाटायचं दुधातच भेसळ करून पुढे जायचं, पण जेवढे बाय प्रोडक्ट केले जातात ते पूर्ण भेसळयुक्त पदार्थांनीच बनवलेले आहेत. हे चित्र आता निदर्शनास आलेलं आहे. नजीकच्या काळामध्ये पोलीस यंत्रणा, आमचा जसा रमेश भाऊंनी विश्वास व्यक्त केलाय पोलीस यंत्रणेवर, का पोलीस यंत्रणा याच्यामध्ये कशी दक्ष राहील, निश्चितपणे आम्ही त्यांचा पाठपुरावा करतोय. पोलीस यंत्रणेला पाठपुरावा करू, नसेल तर उद्या त्याही यंत्रणेच्या विरोधात जरी आम्हाला रस्त्यावर यावं लागलं तरी आम्ही नक्की येऊ. पण आमचा जोपर्यंत विश्वास आहे तोपर्यंत आम्ही त्यांना निश्चितपणे वेळ देणं गरजेचं आहे. आणि याच्यातून जे दोषी आहेत त्यांना दोषी ठरवा आणि त्याच्यावर योग्य कारवाई करा, एवढं आमचं या संदर्भात म्हणणं. त्या सगळ्यामध्ये आंबेगाव तालुक्याच्या पत्रकारांनी जी काही त्या प्रकरणाची बातमीदारी केली, तर त्याबद्दल तुमचं मत काय आहे आणि सोशल मीडियावर आम्हाला ट्रोल का केलं? नाही आमचं मत बातमीदारी करताना सगळे मुद्दे पाठवून व्यवस्थित सगळी बातमीदारी आमचं आजही असंच म्हणणं आहे. हे प्रश्न खरं तर आम्ही सांगतोय म्हणून आम्हाला विचारण्यापेक्षा ट्रोल करणाऱ्याला विचारा, याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं होतं. आम्ही तर कधीच पत्रकार, तुम्ही केलेला मग आंबेगाव तालुक्यातला पत्रकार असो नाही तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातला पत्रकार असो, भूमिका तुम्ही जर मांडली नसती तर आम्हाला ती तितक्या बारकाईने समजलीच नसती. तुमचं आम्ही कौतुकच करणार, शेवटी भूमिका मांडणाऱ्याचं कौतुक केलं पाहिजे. ते समजलं नसतं तर आम्ही काय केलं असतं. केवळ आंबेगाव तालुक्यात ही जर चळवळ उभी राहते, 5 जिल्ह्यांमध्ये कारवाई झाली, 5 जिल्ह्यांमध्ये सुद्धा तुमचं तर कौतुक आहेच, पण 5 जिल्ह्यांमध्ये सुद्धा ही चळवळ उभी राहायला पाहिजे. म्हणूनच आणि तुम्ही सुद्धा राज्यव्यापी चळवळ उभी करायला पाहिजे. म्हणूनच आमचं आजही या आंदोलनात असं म्हणजे 13 जण सापडले पत्रकार म्हणून आम्ही तुम्हाला आणखी विनंती करतो, उद्याच्या काळात राहिलेले 13 सापडवा. सापडण्यासाठी तुमची भूमिका घ्या आणि नुसतं 13 सापडू नका, त्याच्यासोबत अन्य जे लोक आता निदर्शनात येत आहेत डोळ्याने त्यांना सगळ्यांनी गुन्ह्याच्या अंडर घ्या आणि त्याच्यावर कारवाई करा, असं अर्थ नाही. एकंदर आता हे पत्रकार परिषद लाईन काय आहे नेमकं कशासाठी? ही पत्रकार परिषद याच्यासाठी आहे का गेल्या आठवड्याभरात जेव्हा आम्ही ही भूमिका घेतली त्याच्यानंतर खूप पुलाखालून पाणी गेलंय. लोकांना असं वाटतंय का याच्यातलं जी कारवाई आहे त्याला जसं तुम्हाला वाटत होतं का याच्यामध्ये खूप गती नाही, 13 जण सापडले, ते जेलमध्ये गेलेत, आणखीन 13 काय होणार, या संशयाच्या भोवऱ्यात असणार आहे. याच्यामध्ये आम्ही आशेच्या किरण आहे आमच्या मनामध्ये का जे लोक सापडत आहेत, पुढ जे FBI चे अधिकारी त्यांना सगळ्यांना आम्ही भेटून आलेलो आहोत आणि त्यांनी आम्हाला ज्या पद्धतीने सांगितलंय याचा अर्थ असा आहे का 100% ते याच्यामध्ये बारकाईने चौकशी करतायत. ती चौकशी समोर आल्यावर काही दिवसात आपल्यामध्ये चित्र येईल आणि जरी त्याच्यातलं परिपूर्ण चित्र आलं नाही तर आम्ही याच्या पाठीमागं सोडणार नाही. मी मागच्या वेळेस तुम्हाला आठवतोय का नाही मला माहित नाही, एक काही लोकांचा फॅक्टर आहे. मी विचारलं सामान्य माणसाची मानसिकता काय आहे, काल काय खाल्लं हे जर आज विचारलं तर विसराळू पद्धतीची मानसिकता आहे. पण आणि समोरच्या मंडळींनाही हेच वाटतंय का 2-5 दिवस हा प्रश्न शिळा पडला की लोक विसरून जातात, नंतर पुन्हा एकदा आम्ही सामाजिक आपल्या जीवनामध्ये येऊ. पण आम्ही तुम्हाला सामाजिक जीवनाच्या येण्या अगोदर जाहीरपणे सांगतो, तुम्ही दोषी असाल तर निश्चितपणे प्रायचित्त घ्या आणि त्याच्यावर काम करा. प्रायचित्त घ्या आणि तुम्ही निश्चितपणे कुठे यायचं तिथे. आम्ही लोकांना आणि समाजाला या प्रश्नाच्या संदर्भात विसर पडून देणार नाही, कारण कॅन्सरग्रस्त माणूस हा सांगून कोणाच्या कुटुंबात जन्माला येत नाही. आज प्रत्येकाच्या तपासून पहा, 100-200 सांगितले. माझ्या परिसरात तर मी माझ्या सख्या 2 बहिणी या कॅन्सरने गेलेल्या आहेत. त्यामुळे कॅन्सरला निमंत्रण देणाऱ्या कोणत्या माणसाला सोडू नये अशी माझी भाव आहे. एकंदर तुम्ही आता एकत्रितपणे आंदोलन केलं पहिलं, नंतर निपाणी स्वतंत्र पत्रकार परिषद केली, आज तुम्ही स्वतंत्र घ्या. नेमकं म्हणजे आज विरोधकांमध्ये काय फूट पडली का काय? नाही, असं आहे, ही पत्रकार परिषद मुळातच आम्ही सांगितलंय का गेल्या काही दिवसामध्ये वळसे पाटलांनी खुलासा करण्यासाठी किंवा संवाद साधण्यासाठी जी काही भूमिका मांडली, आम्हाला वाटत होतं ते भूमिका मांडली. त्यांनी भूमिका मांडली व्यक्तिगत टीका टिप्पणीमध्ये, ते त्यांच्या व्यक्तिगत टीका टिप्पणीमध्ये गेले. त्यांनी त्यांची व्यक्तिगत टीका टिप्पणी असल्यामुळं त्यांनी त्यांची पत्रकार परिषद घेतली. आमच्यावर टीका टिप्पणीपेक्षा आम्हाला प्रश्नाचं गांभीर्य आहे
आम्हाला याच्या शोध मोहिमेत जायचंय. आम्हाला ही शोध मोहीम होईल, जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही थंड बसणार नाही, हे सांगण्यासाठी आजची पत्र. तुम्ही सगळे पहिले आम्ही भूत बेसळीचा बोलतो आपण काही शोध घेतो तर मग भूत बेसळीचा आता सापडणे पण मला समजून असं आहे का, हा कसं काम एकच आहे, तुम्ही करा भेसळ, त्यातले मला द्या, तुम्ही खा आणि मी खातो, अशा प्रकारे सर्व यंत्रणा आपल्या तालुक्यात चालू आहे. आणि ती चालू असताना ते सापडायचं काम कसं आहे माहिती का, त्याची मुळं सापडली, आता आम्ही मुळं शोधतो, मुळं सापडल्यानंतर खोडा असं काही सापडणार आहे. आता आम्ही मुळांच्या बरोबर पाठी लागत खोडापर्यंत पोहोचतोय. एक 4 ते 5 दिवसात त्या खोडापर्यंतची पूर्ण इत्यंभूत माहिती आम्हाला मिळेल. ती मिळाली त्याचं सीलबंद पाकिट फॉरेन्सिकसाठी मी देणार. फॉरेन्सिक त्याची ऑथेंटिकिटी आली, हे 100% तुम्ही जे शोधलंय ऑथेंटिकेट आहे, ऑथेंटिक आलं, हे सगळं तुम्हाला मी कॉपी देणार. आणि मग तुम्हीच तुमचा आका त्या कागदावर बघणार, तो आका कोण. काही लोक ज्या पद्धतीने तुम्ही सांगितले काय 2024 पासून मंचरमध्ये हे सगळं चालू आहे बरोबर. मग तुम्ही ज्यावेळेस त्यांच्यासोबत 2024 नाही, जेव्हा पहिला गुन्हा या तालुक्यामध्ये भेसळ दुधाचा झाला त्यावेळेस पासून याच्यामध्ये निश्चितपणे काही ना काही होत आहे. बरोबर, हे सगळं तपासण्याची यंत्रणा, स्वतंत्र यंत्रणा, FDI खाते एवढं पारदर्शक नव्हतं. ते आज तुकाराम मुंडे आल्याने ते चेंज झालेलं आहे, लोकांची विश्वासार्हता वाढलेली आहे. ही व्यक्ती सापेक्ष विश्वासार्हता आहे. ही आजही पूर्ण FDI वर कोणाचा भरोसा आहे असं नाही. मला पाहतोय काही डेअरीमध्ये वरतून लॉक केल्यात, पण रात्री 10-11 वाजता त्याच्यामध्ये आजही डेअरी मध्ये दुधाचं कलेक्शन करताय, बॅक साईडने डेअरी चालवतात. ही वस्तुस्थिती आहे. हो आम्ही चालू आहे. ही माहिती आम्ही समोरच्यांना देतोय. आम्ही काल काल सिल्वर पाकिटात दिले. शिंगव्यामध्ये एक डेअरी आहे, तिने 2-3 दिवस रात्री 10 वाजता कलेक्शन केलं, त्याचे मी फोटो आणि ते सगळं FDI ला पण पाठवलं. प्रश्न असा 2004 पासून गुन्हे दाखल झाले, तेव्हापासून प्रकरण चालू, त्यावेळी तुम्ही त्यांच्यासोबत आम्ही तुम्हाला आठवत नसेल, आम्ही प्रत्येक विषयाला आंदोलन केलेलं आहे या तालुक्यामध्ये. तुमच्या सोबत होते, तुम्ही मांडीला मांडीला बसत होते, त्यावेळी तुम्ही काही तुमच्या लक्षात आलं नाही काय गोष्टी ज्या आज लक्षात आल्या कधीपासून चालू आहे? नाही, मी पहिलेही सांगितलं त्यावेळी मांडीला तुम्ही का नाही बोलले? बघा, मी पहिल्यांदा सांगितलं की आम्ही स्पष्टपणानं आम्ही त्यांच्या सोबत होतो 24 वर्ष काढले. हा माझा आरोप दिलीप वळसे पाटलांवर नाही. तुम्ही तेव्हा पण मिसळायचं. गैरअर्थ का काढता तुम्ही? कारण हा प्रश्न आमचा, आम्ही म्हटलं नाही, माझं संदीप लोढा ह्या व्यक्तीवर आहे. संदीप लोढा आणि त्यांचं काय एकत्र तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही हा आरोप लावू शकत नाही. संदीप लोढाचा ज्यांचा काही संपर्क असेल तुम्ही जरूर सांगा, उत्तर देतील. आता तुमचं असं म्हणणं की वळसे पाटील भेसळखोर आहेत, मग यांच्या बरोबर होते असं आहे का? नाही, तुमचं म्हणणं नक्की काय? दूषित तुमचं नक्की म्हणणं काय? वळसे पाटील भेसळखोर होते आणि त्यांच्यावर होते असे, तर तुमचं म्हणणं काय? त्यांचे कार्यकर्ते जे तुम्ही आरोप करताय ना, त्यांचे कार्यकर्ते आम्ही- या सगळ्या दूध भेसळ प्रकरणामध्ये तुमचं हे पण म्हणणं आहे हा. की वळसे पाटलांचा संदीप लोढा कार्यकर्ता आहे. मग काय तुमचं म्हणणं स्पष्ट सांगा. डेअरीमध्ये काय कोणाचा कार्यकर्ता याच्यावर जाहीर आहे. नाही ते त्यांचं म्हणणं आहे की अरुण भाऊ मांडून बसवले वळसे पाटला बरोबर, तर अरुण भाऊना सगळं माहित होतं का? त्यांना असं म्हणायचं असं म्हणायचं. तुम्ही पूर्वी अगोदर एकत्र होता, हा. एकत्र असताना तुझं माझं सगळं व्यवस्थित ऍडजस्टमेंट, हा. आणि आता तुकाराम मुंडेंनी कारवाई केली, आता तुम्ही इश्यू क्रिएट करतो. नाही आता ते सांगतो मला. तुकाराम मुंडेंनी कारवाई केली दूध भेसळाविरुद्ध. आमचा विरोध आहे दूध भेसळांना. भाऊ काम करत होते वळसे पाटलांविरुद्ध. मी पण केलं विधानसभेला काम त्यांचं. विधानसभेला जेव्हा त्यांच्या घरी आम्ही गेलो, ते त्यांची मिसेस, त्यांची मुलगी, देवेंद्र शाह, आमचे बंधू असे बसले होते. साहेबांचे असे हात थरथरत होते, पाय थरथर होते. आज ज्या माणसाने 35 वर्ष तालुक्याला दिले, त्या माणसाला शेवटच्या वेळी जर कुठली अनुचित प्रकार घडला तर त्याला झेपणार नाही. आणि एक आपल्या वडीलधारा माणूस आहे, अशा आशेने आम्ही पण त्यांना मदत केली नाही. याचा अर्थ आम्ही पण भेसळी सामान्य का नाही ना. जर आमचा कुठलाही माणूस, आमचा कुठलाही व्यक्ती त्या भेसळ करणाऱ्याबरोबर पार्टनरशिप मध्ये असेल, त्याच्याबरोबर रोज गाडीत फिरत असेल, त्याच्या पैसे रोज खात पित असेल, तर तुमचा हा प्रश्न नक्कीच तेवढाच हे होता का होता ठराविक म्हणजे बोलला होता. हा तुम्ही जो प्रश्न विचारताय त्याच अपेक्षेने आम्ही आणून गेलेला प्रश्न केला होता की बाबा त्या तालुक्याचे ते आमदार आहेत, त्यांच्याबरोबर तुम्हाला असं आहे, कृष्ण असं तुम्ही म्हणताय, ही कारवाई कठोरपणे व्हावी. वळसे पाटील हे तुम्हाला निवेदन, आणि तुम्ही पण आमच्या सोबत मुंबईला चला
असं त्यांना भेटून का सांगत नाही? ते ज्या दिवशी आंदोलन केलं संध्याकाळी त्यांनी सभा घेतली, दुसऱ्या दिवशी त्यांनी सांगितलं की मी 10 दिवस आरामाला बाहेर चाललो. त्यांच्या कार्यकर्त्यांना मी फोन केला. इव्हन देवेंद्र शहाला सुद्धा मी इथून फोन करतो माझ्या ऑफिसमध्ये आंदोलन झाल्यानंतर. वळसे पाटलांना देखील फोन केला, पण त्यांचा फोन त्यांनी घेतला नाही. कार्यकर्त्यांनी सांगितलं की साहेबांची तब्येत खराब असल्यामुळे साहेब आराम करून 10 दिवस गेले. आता ते आराम करण्यासाठी कुठल्या अज्ञात स्थळी गेलेत ते स्थळ मला माहीत नाही. जर असतं तर मी त्यांना तिथे इंद्रुप द्यायला गेलो असतो. वळसे पाटलांना भेटून निवेदन देणार नाही. त्यांना निवेदन द्यायची गरज नाही, त्यांनी आमच्याकडे यायचं.